श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। जो सुख इच्छील आपणासी, तेणे नातळावे स्त्रियेसी, येची विषयी मद गजासी, गुरुविशेषी म्या केला। ज्याला आत्मसुखाची इच्छा असेल त्याने स्त्रीशी संबंध ठेवू नये, याविषयी मी मत्त हत्तीला गुरु केले। पहा षष्टिहायन भद्र जाती, त्यापुढे मनुष्यते किती, ते हस्तिणीचे अंगसंगती, बंधन पावती मनुजांचे। अहो 60 वर्षे जगणाऱ्या हत्तीच्या पुढे मनुष्याचे बळ ते काय, पण हत्तीणीच्या स्पर्शाने ते मनुष्याच्या बंधनात सापडतात। जो दृष्टी नाणी मनुष्यांसी, तो स्त्रिया वश केला मानवांसी, त्याचे निबोले उठी बैसी, माथा अंकुशी मारिजे। जो हत्ती माणसाला आपल्या दृष्टीपुढेही उभा राहू देत नाही, त्याच हत्तीला हत्तीण मनुष्याच्या वश करविते, आणि मग त्याने उठ म्हटले की तो उठतो आणि बैस म्हटले की बसतो। इतका तो मनुष्याच्या आज्ञेत राहून वर अंकुशाचा मारही सहन करतो। एवं जिणावया संसारासी, जे स्वधर्मनिष्ठ संन्यासी, तिही देखोनी योषितांसी, लागवेगेसी पळावे। नको स्त्रियांची भेटी, नको स्त्रियांसी गोष्टी, स्त्री देखतांची दिठी, उठा उठी पळावे। पळता पळता पायांतळी, आल्या काष्ठाची पुतळी, तेही नातळावी कुशळी, निर्जीव स्त्री छळी पुरुषाते। यासाठी स्वधर्मनिष्ठ संन्याशांनी संसार जिंकण्यासाठी स्त्री दृष्टीस पडताच लगेच पळ काढावा। स्त्रियांची भेट नको, त्यांच्याशी भाषण नको, त्यांचे दर्शन नको, त्यांना पाहताच तात्काळ पळत सुटावे। पळता पळता पायाखाली जर एखादी लाकडाची बाहुली आली तर शहाण्या माणसांनी तिलाही स्पर्श करू नये, कारण निर्जीव स्त्री देखील पुरुषांना छळते। अनिरुद्धे स्वप्नी देखिली उखा, तो धरुनी नेला चित्ररेखा, बाणासुरे बांधिला देखा, कृष्ण सखा जयाचा। अनिरुद्ध आणि उषा यांची स्वप्नात भेट झाली, पण तेवढ्यावरून चित्ररेखेने त्याला धरून नेले आणि कृष्ण ज्याचा सखा आहे त्याला बाणासुराने बांधून ठेवले। त्यासी सोडवणे लागी हरी, धावता आडवा आला कामारी, युद्ध जाहले परस्परी, शस्त्रास्त्री दारुण। एवं हरिहरा भिडता, जो बांधला स्वप्नीची या कांता, तो सहसा न सुटेची सोडविता, इतरांची कथा कायसी। त्याला सोडवण्यासाठी हरी धावत गेला, तो शंकराने येऊन त्याला अडविले, तेव्हा त्या दोघांचे मोठे भयंकर युद्ध झाले। याप्रमाणे त्याला सोडवण्यासाठी हरिहर भिडले, पण इतका प्रयत्न करूनही स्वप्नातील स्त्रीने बांधलेल्या अनिरुद्धाची सुटका झाली नाहीच, तेव्हा सामान्य जनांची काय कथा। पहा स्वप्नींची या कांता, अनिरुद्धासी केली निरुद्धता, मासाचची स्त्री हाती धरिता, निर्गमता त्या कैची। पहा स्वप्नातील स्त्रीने अनिरुद्धाला म्हणजे बंधरहितालाही जर बंधात टाकले, तर मग खऱ्या स्त्रीच्या हाती सापडल्यावर तो कसा सुटतो। पुरुष आपण या म्हणविती
सेखी स्त्रियांचे पाय धरिती, त्यांसी कैसेनी होईल मुक्ती, स्त्री संगती अधप्पात. अहो, जे स्वतःला पुरुष म्हणवितात आणि शेवटी स्त्रियांचे पाय धरतात त्यांना मुक्ती कोठची? स्त्री संगाने अधप्पातच होणार. क्रीडता गजी माजी गजपती, त्यावरी सबळ भद्र जाती, येऊनिया युद्ध करीती, निज बळे मारिती तयाते. तो मारोनिया हस्ती, त्या हस्तिणी समस्ती, सबळ भोगी भद्र जाती, नाशप्रती स्त्री मूळ. हत्तीणींच्या समूहात हत्ती क्रीडा करीत असता त्यावर दुसरा प्रबल मत्त हत्ती चालून येऊन त्याच्याशी लढतो आणि आपल्या बलाने त्याला मारतो. त्या हत्तीला अशा तऱ्हेने मारून मग त्या सर्व हत्तीणींना तो यशस्वी हत्ती भोगतो. सारांश काय? नाशाचे मूळ स्त्री आहे. अहल्येची या संगती, गौतमे विटंबिला अमरपती, भस्मासुरासी नाशप्राप्ती, स्त्री संगती स्तव झाली. अहल्येच्या संबंधामुळेच इंद्राची गौतमीकडून विटंबना झाली. भस्मासुरही स्त्री संगानेच नाश पावला. देखोनी तिलोत्तमा उत्तम वधू, सुंद उपसुंद सखे बंधू, स्त्री अभिलाषे चालिला क्रोधू, सुहृद संबंधू विसरले. तिलोत्तमे सारखी सुंदर स्त्री पाहताच सुंद आणि उपसुंद हे दोघे सख्खे भाऊ आपले नाते विसरले. मग स्त्री विरहे युद्धाचे ठाई, दोघे निमाले येर येरांचे घाई, शेखी स्त्री भोगुही नाही, मरण मूळ पाही योषिता. स्त्री लोभाने त्यांचा क्रोध वाढला आणि स्त्री विरहाने दोघेही रणांगणात एकमेकांवर प्रहार करून प्राणास मुकले. अखेर स्त्री सुखही लाभले नाही. एकंदरीत स्त्री हेच मरणाचे मूळ आहे हे पक्के समज. ऐसीच पूर्वकल्पींची कथा, अवतारी श्रीकृष्ण नांदता, तेणे शिशुपाळ गांजोनी सर्वथा, हिरोनिकांता पै नेली. अशीच एक पूर्व युगातील कथा आहे. श्रीकृष्ण अवतारात त्याने शिशुपाळाला गांजून कांता हरण केली. एवं सुरनर पशूं प्रती, नाशासी मूळ स्त्री संगती, तिचे निसंगे गृहासक्ती, कलह प्राप्ती स्त्री मूळ. यावरून देव, मनुष्य, पशु या सर्वांच्या नाशाचे मूळ स्त्री संग आहे. तिच्यामुळे घरादारांवर आसक्ती असते आणि कलहाचे मूळही तीच आहे. ग्राम्य स्त्रियांचे संगती जाणे, तो बैसला मरणा धरणे, मरण आल्याही न करणे, जीवे प्राणे स्त्री संगू. ग्राम्य स्त्रियांच्या संगतीत जाणे म्हणजे मरणाच्या दारात बसण्यासारखेच आहे. मरण आले तरी स्त्री संग करू नये. वेश्येचे संगती जाता, बळाधिक्य करी घाता, निरंतर स्वपत्नी भोगिता, नाही बाधकता हे न म्हण. वेश्येचा सहवास तर अधिकच नाश करतो, तसाच स्वपत्नीचा सतत समागम बाधत नाही असेही समजू नये. अविश्रम स्त्री सेविता, कामू पावे उन्मत्तता, उन्मत्त कामे सर्वथा, अधप्पाता नेजे. कारण निरंतर स्त्री सेवन करण्याने कामेच्छा अधिक बळावते आणि कामवासना बळावली म्हणजे ती अधप्पतनच करविते. एवं हा ठावो वरी, स्त्री संग कठीण भारी, क्वचित संगू जाहल्यावरी,
नरकद्वारी घालील. याकरता स्त्री संग फार कठीण आहे. चुकून घडलेला समागमही नरकाच्या दारात नेऊन टाकतो. नरकी घालील हे वार्ता, उद्धाराची कायसी कथा. नरकरूप ग्राम्य योषिता, पाहे सर्वथा निर्धारे. स्त्री हे नाव सुद्धा पुरुषाला नरकात टाकते. मग तिच्यामुळे उद्धाराची गोष्ट पाहिजे कशाला. ग्राम्य स्त्रिया तर साक्षात नरकच आहेत असे तू जाण. स्त्री आणि दुसरा अर्थू, हाची ये लोकी घोर अनर्थू. येणे अंतरला निजस्वार्थू, शेखी करी घातू प्राणाचा. द्रव्य आणि स्त्री हे दोन या लोकींचे भयंकर अनर्थ आहेत. त्यांच्या योगे आपला स्वार्थ जे आत्मज्ञान ते अंतरते आणि प्राणाचाही घात होतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.